शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपण ऐकणार आहोत कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल FAOच्या प्रतिष्ठित ॲग्रिकोला मेडलने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले याविषयीचा वृत्तांत. श्रोते हो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अर्थात FAOकडून प्रतिष्ठेचे ॲग्रिकोला मेडल प्रदान करण्यात आले आहे. हा सन्मान देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या विविध उपक्रमांची आणि कृषी विकासासाठी केलेल्या कार्याची जागतिक पातळीवरील दखल मानली जाते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि सुधारणा राबविण्यात आल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन सुविधा विस्तार, पीक विमा योजना तसेच अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. FAOकडून मिळालेला हा सन्मान भारताच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीचे आणि शेतकरी हिताच्या धोरणांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले कौतुक मानले जात आहे. या गौरवामुळे भारताची कृषी क्षेत्रातील प्रतिमा अधिक मजबूत झाली असून देशातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. हा पुरस्कार भारताच्या कृषी परंपरेचा, शेतकऱ्यांच्या कष्टांचा आणि आत्मनिर्भर कृषी व्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या देशाच्या प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलात कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल FAOच्या प्रतिष्ठित ॲग्रिकोला मेडलने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले याविषयीचा वृत्तांत. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी.